रुळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इकडे सगळ्या मुलांना बा आता एकदम महत्वाच्या मोस्ट आयएमपी ज्या तुम्हाला सिरीज आहेत त्या शिकवत आहे. आजचा व्हिडिओ एकदम मोस्ट व्हिडिओ मध्ये मोस्ट गणित आहेत. आता तुम्हाला क्युम्युलेटिव्ह सिरीज, सिंपल सिरीज झाली, डिस्क्रीट सिरीज झाली, कंटिन्यू सिरीज झाली, इन्क्लुसिव्ह झाली आणि क्युम्युलेटिव्ह सिरीज झाली. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या सिरीज दिलेल्या असतात. आज आपण 5 नंबरची सिरीज बघणार आहोत. त्याची झालेली आहे काल याच्या पहिले जो 5 लेक्चरचा जो होता त्यामध्ये मी क्युम्युलेटिव्ह सिरीज शिकवलेली आहे तुम्हाला. बघा आता मीन क्युम्युलेटिव्ह सिरीज त्याचं गणित दिलेलं आपल्याला फाइंड आउट अरिथमेटिकल एव्हरेज फ्रॉम द फॉलोइंग डेटा बिलो लेस दॅन अप टू आणि अंडर. बिलो लेस दॅन अप टू अंडर इथं पण लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. बिलो लेस दॅन अप टू अंडर असेल तर फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरला असते आणि ग्रुप जो असतो तो सुरुवातीला त्याचा डिफरन्स ठेवावा लागतो. आणि मोर दॅन अबोव्ह ओर असेल, मोर दॅन अबोव्ह ओर असेल, काय असेल, मोर दॅन अबोव्ह ओर असेल तर ही फ्रिक्वेन्सी जी असते ही डिसेंडिंग ऑर्डरला असते. कोणत्या ऑर्डरला असते? डिसेंडिंगचा उतरत्या क्रमामध्ये असेल ही. आणि एम सिरीज ही शेवटी वाढ करायची. कधी वाढ करायची? शेवटी. तर बघा आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. बिलो लेस दॅन अप टू अंडर यापैकी कोणताही शब्द इथं तुम्हाला दिलेला असेल एम सिरीज मध्ये. कोणत्या सिरीज मध्ये? एम सिरीज मध्ये. तर ही सुरुवातीला जी फ्रिक्वेन्सी जी आहे ती एम सिरीज त्यामध्ये डिफरन्स 5 चा डिफरन्स आहे सध्या. तर सुरुवातीला ठेवायचा 0 to 5. मग 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता ही मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करत जायची. ही लास्ट संख्या असेल 60 मधून 45 मायनस करायचे आहेत तुम्हाला. किती राहतात? 15. 45 मधून 37 मायनस करायचे आहेत तुम्हाला. 8 राहतात. 37 मधून 15 मायनस करायचे. 22 राहतात. 15 मधून 8 मायनस करायचे 7 राहतात. आणि 8 जशीच्या तशी ही शेवटची संख्या जी असते ती तशीच्या तशीच ठेवायची कोणती फ्रिक्वेन्सी असो. त्यानंतर याचा काय काढत असता तुम्ही आता? एमबी काढावं लागेल तुम्हाला. काय काढावं लागेल? एमबी काढावं लागेल. एमबी काढण्यासाठी या दोघांचे ऍडिशनल त्याला डिवाइडेड बाय 2 करायचं म्हणजे 2.5. या दोघांचे ऍडिशनल त्याला डिवाइडेड बाय 2 7.5 12.5. त्यानंतर या दोघांची ऍडिशनल करायची 17.5. या दोघांची ऍडिशनल करून त्याला डिवायडेशन भागाकार 22.5. बघा त्यानंतर त्याचा डीएक्स काढायचा. काय काढायचा तुम्हाला? डीएक्स 2.5. हे मायनस करायचं. या दोघांची संख्या काय करायची? मायनस. 7.5 मधून 2.5 गेले किती राहतात? 5 राहतात. 11.5 मधून 2.5 मायनस करायचे 10 राहतात. 17.5 मधून 2.5 मायनस करायचे 15 राहतात. आणि हे 20 राहतात. त्यानंतर काय काढायचं तुम्हाला? डीएक्स आय. आय म्हणजे ही संख्या कोणत्या टेबलला येते? कोणत्या टेबलला येते ती? 5. 5च्याच टेबलला येते ती संख्या. कोणत्या टेबलला आहे ना? 5च्याच टेबलला आहे. मग आता 0 लिहायचं पहिले. मग नंतर 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. असं कंपल्सरी 1 2 3 4 नाही बरं. बघा पुन्हा सांगतो. 5 1 चा 5, 5 2 चा 10, 5 3 चा 15, 5 4 चा 20. ह्या संख्या कोणत्या नंबरवरती येतात त्या 5च्या टेबलमध्ये तो नंबर लिहावा लागेल तुम्हाला. मग त्यानंतर इथं काढायचं तुम्हाला एफ डी एक्स आय. एफ डी एक्स आय काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सीनं डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन करायचं. या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्स आयला मल्टिप्लिकेशन करायचं. असं मल्टिप्लिकेशन काय करायचं? ते मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. बघा आता 0 7 1 चा हा 7, 22 चा 44, 8 3 चा 24, 60. त्यानंतर एफ डी एक्स आय यांची काय करावं लागते तुम्हाला? ऍडिशनल बेरीज प्लस करायची. ती काय करायची? ती प्लस. मग 4 + 4 8 होतात. 8 + 7 किती होतात? 15, 5 1 6 + 4 10 आणि हे 3 म्हणजे 13. म्हणजे आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स ऑफ मी मग ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन इंटू आय. ए इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे कोणती संख्या? 2.5. बघा 2.5 प्लस 1 3 5 अपॉन एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज. या नवीन फ्रिक्वेन्सीची
जे नवीन फ्रिक्वेन्सी काढलेलं असेल त्याची बेरीज करायची. काय करायची त्यांची बेरीज. 8 + 5 13, 30 + 2 15, 15 + 7 म्हणजे 22, 20 + 8 33. हे 0 हा 3 4 आणि 2 किती येतात 6. n = 60 म्हणजे हे आले तुमची 60. n आणि आय म्हणजे ही संख्या 5. हा बघा 5 आलेली आता तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला आता इथं a = 2.5 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 135 म्हणजे 135 इंटू 5 ते येणार आहे तुमचं 675. 675 डिवायडेड बाय 60. a = 2.5 प्लस 2.5 प्लस बघा यांचं डिवायडेशन केल्यानंतर 11.75 नाही 25 आहे ना 25. a = या दोघांची ऍडिशनल करायची म्हणजे तुम्हाला येणार ते 30.75 हे आलेलं आहे तुमचं आन्सर. आलेलं आहे तुमचं आन्सर. या पद्धतीनं तुम्हाला बिलो लेस देन अप टू अंडर असेल तर ते गणित या पद्धतीनं सोडवायचं. वाटल्यास एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल वगैरे देणार. बघा आता मोर दॅन अबोव्ह बघू आपण. वाटल्यास नेक्स्ट अजून एखादा व्हिडिओ आपण मोर दॅन अबोव्हचे गणित बघू नंतर नेक्स्ट. तर आता सध्या अबोव्ह दिलेला काय दिलेला आपल्याला अबोव्ह. मग या मोर दॅन अबोव्ह ओर असेल मोर दॅन अबोव्ह ओर तर यम सिरीज जी तयार करतो आपण कोणती सिरीज यम सिरीज. तर शेवटी वाढ करायची. कुठे वाढ करायची आहे तुम्हाला शेवटी वाढ करायची आहे. 10 to 20 20 to 30 30 to 40 आणि 40 to 50. बघा मी सांगितलं ना तुम्हाला शेवटी वाढ करावी. हे बघा 50 शेवटी वाढ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता फ्रिक्वेन्सी तयार करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आहे तुम्हाला मायनस करायची आहे. काय करायची आहे मायनस. त्यानंतर 100 मधून 75 मायनस करायचे आहे. किती राहतात 25. 75 मधून 35 मायनस करायचे आहे तुम्हाला. किती राहतात ते 40. त्यानंतर तुम्हाला किती मायनस करायचे आता 35 मधून 15 मायनस करायचे आहेत. 35 मधून 15 मायनस करायचे किती राहतील 20 आणि हे 15 जे आहे ही जशीच्या तशी. आता पहिले सुरुवातीला हे फ्रिक्वेन्सी तुमची बरोबर आहे की नाही हे तुम्ही बघून घ्यावी. तर ते कशी बघावी आपण तर बघा 5 + 5 किती होता 10 0 हा 1. 4 + 4 8 आणि 2 किती झाले 10. बघा 10 म्हणजे आपली ऍडिशनल किती आली 100. बघा हे 100 फ्रिक्वेन्सीची वरची किती संख्या असेल 100 नियमितरित्या सेमच येणार. कशी येणार ती सेमच येणार. सेम नाही आली तर चुकलं रे बघून घ्या. यांची ऍडिशनल करायची त्याला डिवायडेड बाय 2 MV काढण्यासाठी 30 म्हणजे हे 50 डिवायडेशन हाफ करायचे हाफ. 20 + 30 50 होतात त्याला डिवायडेशन 2 म्हणजे 50 हाफ करायचे. 15 35 आणि 45 dx काढायचा. dx काढण्यासाठी म्हणजे हे तुम्ही पहिली संख्या चॉईस करा. 15 मधून 15 गेले 0 आता 25 मधून 15 मायनस करा 10 राहतील मग 20 आणि मग 30. ही संख्या 10च्या टेबलला येते 0. 10 1 चा 10 10 2 चा 13 10 3 चा 10 2 चा 20 आणि 10 3 चा 30. आता आपल्याला FDXI काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला FDXI. FDXI काढण्यासाठी फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन या फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन करायचं. फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन या फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन. हे बघा 25 0 41 चा 40 22 चा 40 50 नाही ना म्हणजे हे तर 45. यांची करायची आता ऍडिशनल म्हणजे तुमचा सिग्मा FDXI येणार 5. बघा 4 4 8 and 4 125. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ मी A = x + सिग्मा FDXI upon n into I. A = x. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं गणित सोप्या पद्धतीनं तुम्हाला
एकदम म्हणजे माझ्या पद्धतीमध्ये मिळणार आहे, बिलकुल सोपी. म्हणून सांगतो, लाईक करा, सबस्क्राईब करा बिलकुल, आणि शेअर सुद्धा करा. बघा, हेच गणित येतील तुम्हाला पेपरमध्ये. सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर टाकल्यानंतर तुम्हाला मिळतील. एक्स एक्स म्हणजे ही 15 प्लस सिग्मा इंडेक्स आहे 1 to 5 अपॉन 100 इंटू आय. आय किती आहे? 10. हा 10 आहे. हे 15. हे इज इक्वल टू 15 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करायचं वरच्या संख्येसोबत 250 अपॉन 100. म्हणजेच हे इज इक्वल टू 15 प्लस 15 ए इज इक्वल टू या दोघांची काय करायचे तुम्हाला? ऍडिशनल. काय करायचे तुम्हाला? ते ऍडिशनल. या दोघांची सुद्धा ऍडिशनल करावं लागते. काय करावं लागते? ऍडिशनल. बघा, या दोघांची ऍडिशनल केल्यावर येणार तुम्हाला 27.50. 27.50. 10 20 + 25 आणि 2.50 म्हणजे 27.50. तर बघा, या पद्धतीने तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्हाला अगर वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे एकदम म्हणजे एकच नंबर तुम्हाला ते व्हिडिओ नेक्स्ट मध्ये मिळत राहतील. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण.